नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आरक्षण गाथेच्या माध्यमातून आपण आरक्षणासंदर्भातील वेगवेगळं जागृती करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. खरं तर महाराष्ट्र असेल आणि पूर्ण भारत असेल, आपल्याकडे आरक्षणाचा प्रश्न हा खूप पेटलेला आहे. कित्येक जातींना आरक्षण हवंय. हे आरक्षणाची मर्यादा नंतर 50% वर जाते. बऱ्याचदा नवीन जातींना आरक्षणात टाकण्यासाठी. आणि मग हे सगळं प्रकरण जेव्हा सुप्रीम कोर्टात जातं, तेव्हा इंदिरा साहनी निकाल आणि त्यामुळे ते आरक्षण रद्द होतं. हे सगळे प्रकार आपण मागील काही वर्षांमध्ये वारंवार बघत आहोत. महाराष्ट्रामध्येही मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल अशीच गोष्ट वारंवार आपल्या समोर घडते. आता इंदिरा साहनी निकालामध्ये खरं तर म्हणजे आयोगाने काहीतरी वेगळी परिस्थिती आपण त्याला म्हणू शकतो, की ती परिस्थिती असल्याशिवाय एखाद्या जातीला आता आरक्षण देता येणार नाही असं काहीतरी ते आहे. आणि आपण त्याबद्दलही इंदिरा साहनी निकालाचा पूर्ण अर्थ काय याचा व्हिडिओ आरक्षण गाथेच्या माध्यमातून आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. जर आपण तो बघितला नसेल तर तोही नक्की बघा. मग हे सगळं होत असताना प्रत्येक वेळी मराठा आरक्षणासंदर्भात वेगवेगळे आयोग नेमल्या जातात. आणि छगन भुजबळ असतील किंवा तत्सम जे काही ओबीसी आरक्षणाच्या बाजूनी असणारे जे काही नेते असतील, ते वारंवार आजकाल आपण ते हे ऐकत असतो की सगळ्याच आयोगांनी तुमचं आरक्षण नाकारलंय, सगळ्याच आयोगांनी तुमचं आरक्षण नाकारलंय. मग नेमकं या आयोगांनी आरक्षण जे नाकारलेलं आहे त्याची म्हणजे वास्तविकता खरी काय आहे? खरंच त्या आयोगांनी आरक्षण नाकारलं का? नाकारलं असेल तर का नाकारलेलं आहे? आणि मग भविष्य त्याचं काय आता? म्हणजे या आयोगांची वास्तविकता काय ही आपल्याला नेमके आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायची आहे. आणि त्यासाठीच आपल्याकडे आहेत आरक्षणाचे अभ्यासक सन्माननीय बाळासाहेब सराटे सर. सर नमस्कार. जय शिवराय. सर वेगवेगळ्या आयोगांनी मराठा समाजाला आरक्षण नाकारलेलं आहे. तर हे जे आरक्षण नाकारलेलं आहे त्या आयोगांची जे काही रिपोर्ट आहे, जे काही अहवाल आहे, त्यात नेमकं असं काय दडलेलं असतं आणि त्याची वास्तविकता नेमकी काय आहे? मुळामध्ये काल परवा सुद्धा भुजबळांनी फार म्हणजे मीडिया समोर पण सांगितलं आणि भाषण करताना पण सांगितलं की 2-3 आयोगांनी मराठ्यांना आरक्षण नाकारले, ओबीसीचं आरक्षण नाकारले, त्यामुळे मराठ्यांना ओबीसीत आरक्षण देण्याचा संबंध येत नाही. आणि सुप्रीम कोर्टासमोरही जेव्हा 5 मे 2021चा निकाल आलेला आहे, त्या निकालातही वारंवार असं मेन्शन केलं किंवा विरोधकांनी हा आक्षेप कायम केलेला आहे की आयोगामागून आयोगांनी मराठ्यांना मागासलेले नाही असं ठरविलेलं आहे किंवा मराठ्यांना आरक्षण द्यायचं नकारलेलं आहे आणि त्यामुळे मराठा अचानक मागास कसा ठरू शकतो. मुळात हाके सुद्धा वारंवार असं म्हणत असतात की मराठा जर मागच्या 6 आयोगांनी 7 आयोगांनी जर नाकारलेला आहे किंवा मागासलेला नाही असं सांगितलेलं आहे, तर मराठा अचानक मागासलेला कसा ठरू शकतो. किंबहुना आता आयोगासमोर सुद्धा जेव्हा शुक्र कमिशन समोर हा विषय गेला की मराठ्यांचा अभ्यास करून अहवाल द्यायचा, तर त्याही वेळेला जे विरोधक राजीनामा देऊन बाहेर पडले त्यांनी हाच मुद्दा उपस्थित केला होता की आधीच्या आयोगांनी मराठ्यांना आरक्षण नाकारलेलं आहे म्हणजे मराठा मागास नाही, मग अचानक मराठा मागास कसा ठरू शकतो हे आम्हाला आता या ठिकाणी तपासायला सांगितलेलं होतं असं त्या सदस्यांनी बाहेर मीडिया समोरही सांगितलेलं आहे. म्हणजे मूलभूत आपल्याला हा प्रश्न आहे की मागील आयोगांनी मराठ्यांना खरंच आरक्षण नाकारलं का? मागील आयोगांनी खरंच मराठा समाजाच्या बद्दल काही डेटा किंवा काही अभ्यास केलेला आहे का? किंवा मागील आयोगासमोर खरंच मराठ्यांचा विषय होता का? ह्या सगळ्या प्रश्नांची आपण छाननी केली पाहिजे. तर आपण स्वातंत्र्यानंतरच्या आयोगांचा विषय समोर आहे, त्यामुळे स्वातंत्र्यानंतर पहिला आयोग राष्ट्रीय मागासवर्ग आयोग बसला, कालेलकर आयोग. काकासाहेब कालेलकर आयोग हे तेव्हा काँग्रेसचे खासदार होते आणि महाराष्ट्रीय ब्राह्मण असल्यामुळे मराठा समाजाकडे स्वातंत्र्यानंतर बघण्याचा जो दृष्टिकोन होता, ब्राह्मणी दृष्टिकोन, तो मराठ्यांना खरं तर फायदा न देण्याचाच होता. त्या आयोगाने सुद्धा मराठवाडा भाग जो आहे हैदराबाद राज्यातला,
त्या हैदराबाद राज्यातल्या मराठा समाजाचा मागासलेल्या यादीत सहभाग केलेला आहे, समावेश केलेला आहे. म्हणजे कालेलकर आयोगाने मराठवाडा प्रदेशातल्या मराठा समाजाचा मोस्टली ॲग्रिकल्चरिस्ट कम्युनिटी म्हणजे कृषी समाज, कृषक समाज म्हणून मराठा समाजाचा मागासलेल्या वर्गाच्या यादीत समावेश केलेला आहे. तसंच आता विदर्भ आणि त्याला पूर्वी सीपी बेरार म्हणायचे, सेंट्रल प्रोव्हिन्स अँड बेरार असा प्रदेश म्हणायचे, तो मध्य प्रदेशमध्ये होता 53 साली 54 साली. तर त्यांचाही मराठा समाजाचा कालेलकर आयोगाने समावेश केलेला आहे मागासलेल्या यादीमध्ये. मुंबई राज्यामध्ये मराठा समाजाचा किंवा कुणबी समाजाचा सुद्धा कालेलकर आयोगाने समावेश केलेला नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. पण कालेलकर आयोगाने महाराष्ट्रातल्या कोणत्याही जातीचं सर्वेक्षण केलेलं नव्हतं. केवळ जातीबद्दलचा पूर्वग्रह लक्षात घेऊन कालेलकर आयोगाने फक्त मराठवाड्यातला मराठा आणि मध्य प्रदेशातला मराठा जो आता विदर्भात आहे या मराठ्यांना मात्र मागासलेल्या यादीत घातलेलं होतं. मुंबई राज्यात जे होतं मुंबई स्टेट त्यामध्ये मात्र मराठा समाजाचा समावेश केलेला नव्हता. पण कालेलकर आयोगाने जे मागासलेपणाचे निकष ठरविलेले आहेत त्यातला महत्वाचा सामाजिक मागासलेपणाचा निकष आहे की जे लोक उन्हातान्हात काम करतात, जे लोक अंग मेहनतीचं काम करतात त्या लोकांना मात्र त्यांनी सामाजिक दृष्ट्या मागासलेलं ठरवलेलं आहे. मग आता मराठा समाज हा कालेलकर आयोगाच्या काळामध्ये 53-54 मध्ये उन्हातान्हात काम करीत नव्हता का? हा समाज तेव्हा शेतकरी नव्हता का? तेव्हा हा समाज कोण होता? जर मराठवाड्यातला समाज मराठा समाज हा शेतकरी म्हणून आरक्षणात घालता येतो, मध्य प्रदेश मधला मराठा समाज हा शेतकरी म्हणून किंवा कुणबी म्हणून आरक्षणात घालता येतो, तर मग मुंबई प्रदेशातला समाज शेतकरी नव्हता का? उन्हातान्हात काम करीत नव्हता का? अंग मेहनतीचे काम करीत नव्हतात का? ग्रामीण भागात वास्तव्य करीत नव्हता का? या सगळ्या गोष्टीचा जर कालेलकर आयोगाचे जर निकष वाचले तर हा समाज सुद्धा त्या वेळेला आरक्षणात बसत होता, ही वस्तुस्थिती आहे. पण आपण सरसकट आजही असं म्हणू शकत नाही की कालेलकर आयोगाने मराठा समाज मागासलेला नाही असं म्हटलं होतं, ही वस्तुस्थिती पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जे आयोग सरकारने म्हणजे संसदेने स्वीकारलेलं नाही, कारण कालेलकर आयोग हा आर्टिकल 340 खाली नेमलेला होता राष्ट्रपतीने. आर्टिकल 340(3) जे आहे त्याचा तिसरा भाग जो आहे त्या आर्टिकलचा, त्याच्यानुसार हा अहवाल संसदेने स्वीकारावा लागतो. कालेलकर आयोगाने केवळ जातीच्या आधारावर यादी बनवली म्हणून कालेलकर आयोग संसदेने स्वीकारलेला नव्हता, ही गोष्ट जगजाहीर आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. कालेलकर आयोग संसदेने स्वीकारला नाही त्यामुळे तो लागू झाला नाही. मग जो आयोग लागू झाला नाही, ज्याच्या आधारे आरक्षण देता आलेलं नाही, त्याचा आधार घेऊन तुम्ही मराठ्यांना आरक्षण नाकारलं होतं, हे म्हणणं कितपत सत्य आहे? म्हणजे जेव्हा सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की तुम्हाला कालेलकर आयोगाने आरक्षण नाकारलं होतं, तेव्हा हे धादांत घटनात्मक तत्वाच्या विरुद्ध आहे, सामाजिक न्यायाच्या विरुद्ध आहे की जो अहवाल कोणत्याच गोष्टीसाठी आधारभूत मानलेला नाही तो मराठ्यांना आरक्षण नाकारण्याच्या गोष्टीसाठी कसा आधारभूत मानता येऊ शकतो? हा एक मुद्दा अत्यंत महत्वाचा इथे लक्षात घ्या. समूळ तर मराठा समाजाला आरक्षण कालेलकर आयोगाने नाकारलेलं नव्हतं. दुसरा जो अहवाल आहे तो आहे बीडी देशमुख समितीचा अहवाल. बीडी देशमुख समितीच्या नियुक्ती 1961 मध्ये महाराष्ट्र विधिमंडळाने केली होती आणि 64 मध्ये त्यांचा अहवाल आला. बीडी देशमुख समिती समोर कोणत्याही जातीचं वर्गाचं मागासलेपण तपासण्याचा विषय नव्हता, त्यांना तसं सांगण्यात आलेलं नव्हतं. बीडी देशमुख समितीला जे टर्म्स ऑफ रेफरन्स दिले होते त्यात जातीची यादी करायला सांगितलेली नव्हती, मागासलेल्या वर्गाची यादी करायला सांगितलेली नव्हती. बीडी देशमुख समितीने फक्त आरक्षण आणखी प्रभावी कसं राबविता येईल यासाठी काही मार्ग असतील तर सांगा अशा पद्धतीचा आदेश बीडी देशमुख समितीला दिलेला होता. आणि बीडी देशमुख समितीने सुद्धा 4 प्रवर्गात मागासलेल्या घटकांचं विभागणी करावी आणि त्यांना जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावं अशा आशयाच्या शिफारशी केलेल्या होत्या. म्हणजे बीडी देशमुख समितीने कोणत्याही जातीची यादीच दिलेली नाही.
ज्या बीडी देशमुख समितीच्या अहवालात कोणत्याही जातीचं मागासलेपण तपासलेला असा चकार शब्दाने उल्लेख नाही. एक 50-60 पानाचा तो मुख्य अहवाल आहे. त्यामध्ये जे उद्दिष्ट होते किंवा जे त्याचे निष्कर्ष आहेत त्यात कुठेही कोणती जात महत्वाची आहे असं चकार शब्दाने उल्लेख नाही. मग ज्या बीडी देशमुख समितीच्या अहवालाचा उद्देशही मागासलेपण तपासणे नव्हतं किंवा कोणाला आरक्षण द्या हे सांगणं नव्हतं आणि त्यांच्या अहवालात कोणत्याही जातीचं जर नाव नसेल तर मग या अहवालाने मराठा समाजाला आरक्षण नाकारलं हे सुप्रीम कोर्ट म्हणतंय, हे सुप्रीम कोर्टाचं पाप नव्हे का? कारण सत्य जर तपासलं जात नसेल आणि त्याचा आधार घेऊन जर एखादा निकाल दिला जात असेल तर ते सर्वस्वी गुन्हा सुप्रीम कोर्टाचा होतो, ते सर्वस्वी पाप सुप्रीम कोर्टाचं होतं. कारण सत्याची शहानिशा न करता सुप्रीम कोर्ट निकाल देतच कसा? विरोधक जेव्हा या गोष्टी समोर सांगतात, निर्लज्जपणे जेव्हा विरोधक वकील जे समोर सांगतात की या आयोगाने नाकारलं, त्या आयोगाने नाकारलं, तेव्हा सरकारचे वकील झोपा काढतात का? त्यांना कालेलकर आयोगाचा अहवाल पटलावर ठेवता येत नाही का? त्यांना बीडी देशमुख समितीचा अहवाल पटलावर ठेवता येत नाही का? असा प्रश्न येऊ शकतो. पण वास्तव हे आहे की कालेलकर आयोगाने मराठ्यांना आरक्षण नाकारलेलं नाही आणि वस्तुस्थिती बरोबर कोर्टासमोर ठेवण्यात आलेली आहे, पानोपानी ठेवण्यात आलेली आहे. बीडी देशमुख समितीने आरक्षण नाकारलं नाही, तेव्हा लागूच नाही तो मुद्दा. ही गोष्ट सुप्रीम कोर्टासमोर या मराठा आरक्षणाच्या केसमध्ये पानोपानी ठेवण्यात आलेली आहे. याच्यानंतरचा मुद्दा येतो की मंडल आयोगाने मराठा समाजाचा आरक्षण नाकारलं का? हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. मुळात जे कालेलकर आयोगाचं झालं तेच मंडल आयोगाचं झालेलं आहे. कालेलकर आयोगाने जातीची यादी दिली, जातीच्या आधारावर मागासलेपण ठरवलं म्हणून तो आयोगाचा अहवाल बासनात गुंडाळून ठेवण्यात आला होता. आणि तसंच मंडल आयोगाचं झालेलं आहे. मंडल आयोगाचं सुद्धा जातीच्या आधारे यादी दिली, मागासलेपणाचा त्याने कुठलाही अभ्यास केला नाही. एक उचलली जात घातली यादीत, उचलली जात घातली यादीत, अशा प्रकारचं मंडल आयोगाचं कार्यपद्धती राहिल्यामुळे मंडल आयोगाचा अहवाल सुद्धा संसदेने कधीही स्वीकारलेला नाही. 6 ऑगस्ट 1990 ला व्ही पी सिंग जेव्हा संसदेमध्ये म्हणाले मी मंडल आयोग लागू करतो, त्यावेळेला त्यांना प्रचंड विरोधाला सामना करावा लागला की जातीच्या आधारावर हा आयोग असल्यामुळे हा लागू करता येणार नाही. हे वास्तव व्ही पी सिंगाला मान्य करावं लागलं, कारण 340(3) अंतर्गत मंडल आयोग संसदेने कधीही स्वीकारला नाही. मग जो आयोग संसदेने स्वीकारलाच नाही, ज्याच्या आधारे कोणतेही आरक्षण देण्यात आलेलं नाही, ज्याच्या आधारे कोणताही निर्णय घेण्याचा अधिकारच नाही, त्या आयोगाने मराठ्यांना आरक्षण नाकारलं होतं, हा आधार कसा काय घेता येऊ शकतो? जे कालेलकर आयोगाला लागू आहे तेच मंडल आयोगाला लागू आहे. पण मंडल आयोगाच्या निकषाचा विचार करू. मंडल आयोग असं म्हणतो की जे लोकांना म्हणजे ज्या जातींना दुसऱ्या जाती मागासलेले समजतात त्यांना सामाजिक दृष्ट्या मागासलेलं समजावं. वाक्य पुन्हा सांगतो, ज्या जातींना दुसऱ्या जाती मागासलेलं समजतात त्यांना सामाजिक दृष्ट्या मागासलेलं समजण्यात यावं, हा मंडल आयोगाचा आत्मा आहे. परंतु याचं उत्तर घेणार कसं? कारण मंडल आयोगाने जे निकष लिहिलेले आहेत ते अहवाल संपताना लिहिलेले आहेत आणि मंडल आयोगाने जे सर्वेची प्रश्नावली बनवली ती 1.5 वर्षापूर्वी बनवलेली होती. म्हणजे साधारण जून 1979 मध्ये मंडल आयोगाने प्रश्नावली बनवली विद्वानांना बोलवून आणि साधारण त्याच्यानंतर वर्ष सव्वा वर्षांनी हे निकष लिहिलेले आहेत. म्हणजे सगळा अहवाल क्लोज करताना निकष सांगितलेले. मग आता तुम्ही लक्षात घ्या की जे निकष सगळ्यात शेवटी ठरवण्यात आले मंडल आयोगातच लिहिलेलं आहे, मी काही काल्पनिक सांगत नाही. जर निकष सर्वात शेवटी ठरविलेले आहेत तर त्याच्या आधारे सर्वे कधी केला गेला? त्यांच्या सर्वेच्या प्रश्नावलीमध्ये असा प्रश्नच नाहीये मंडल आयोगाच्या, ते सर्वे केला नाही हा तर इतिहास आहे, ती वस्तुस्थिती आहे. पण प्रश्नावली जी दिलेली आहे समोर त्याच्यामध्ये असा प्रश्नच नाहीये की तुम्हाला इतर जातीचे लोक कमी लेखतात का. मग हा प्रश्नच नाही तर मंडल आयोगाने निष्कर्ष काढला कशाच्या आधारावर? मराठा बद्दल तर मी वेगळं बोलेन, पण मंडल आयोगाचा मुळातच प्रश्न मुळातच गैरलागू आहे. असं कसं मंडल आयोगाने ठरवलं की एखाद्या जातीला कोणी मागासलेलं समजतं? कारण मंडल आयोगाने हा प्रश्नच विचारलेला नाहीये.
म्हणजे सगळा पूर्वग्रह दूषित मामला कालेलकर आयोगाच्या वेळेलाही घडला आणि मंडल आयोगाच्या वेळेलाही घडला. आता यातली वस्तुस्थिती सांगतो. मराठ्यांबद्दल मंडलने किती अभ्यास केला. अख्ख्या मंडल आयोगामध्ये मराठा शब्द एकदाच येतो, म्हणजे एका ओळीत एकदा शब्द येतो फक्त. तो येतो म्हणजे मंडल आयोगाने जेव्हा ओबीसीची लोकसंख्या किती याच्यासाठी जे तोडून मोडून गणित मांडलं, त्याच्यामध्ये एक कॉलम केला. त्या कॉलम मध्ये लिहिलेलं आहे, एका शीर्षकाचं नाव आहे प्रगत हिंदू जाती, पुढारलेल्या हिंदू जाती, ॲडव्हान्स हिंदू कम्युनिटीज असं त्याचं नाव आहे. त्याच्यामध्ये ज्या जातींची नावं आहे, बनिया, वैश्य, ब्राह्मण, भूमिहर, जाट, पटेल जे कोणी आहेत, कायस्थ, त्याच्या खाली मराठा एवढं नाव आहे फक्त. म्हणजे मंडल आयोगाने जेव्हा लोकसंख्या काढताना मराठा फक्त फॉरवर्ड हिंदू कम्युनिटी मध्ये लिहिलं, म्हणून मंडलने आयोगात मराठ्यांना आरक्षण नाकारलं, हे असं म्हणणं सत्य आहे का? मंडलने मराठ्यांच्या अभ्यासाबद्दल काय मांडणी केलेली आहे याचा विचार सुप्रीम कोर्टाने कधी केला नाही, आणि जे विरोधक आहे त्यांनी कधी केला नाही. सरकारच्या वतीने हे आता जे आरक्षणाची केस झाली 5 मेला जो निकाल आला, त्याच्यात हे सगळं मांडणी केलेली आहे. तरी सुप्रीम कोर्टाने त्याची शहानिशा केलेली नाही. हे पाप आहे सुप्रीम कोर्टाचं. सत्याची शहानिशा न करता निकाल देणं हे सुप्रीम कोर्टाला न शोभणारी गोष्ट आहे. मी वारंवार सांगतोय, कारण असत्याच्या आधारे निकाल दिला तर याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाची आहे, विरोधकांची नाहीये. कारण सत्याची शहानिशा करणं ही अंतिम जबाबदारी सुप्रीम कोर्टाची. मंडल आयोगाच्या अहवालात मराठा हे जर नुसतं एका ठिकाणी शब्द लिहिला असेल फॉरवर्ड हिंदू कम्युनिटी मध्ये, म्हणजे मंडलने बरोबर काम केलेलं आहे असं गृहीत धरून मराठ्यांना आरक्षण नाकारलं असं धिंडोरा पिटणं हे अशोभनीय काम आहे. मुळामध्ये आता आपण त्याच्या वस्तुस्थितीवर येऊ की मंडलने बरोबर लिहिलेलं होतं का. मंडलने जेव्हा ओबीसीची लोकसंख्या काढायचा प्रयत्न केला, चाटळपणा केला, त्यामध्ये तो असं म्हणतो की फॉरवर्ड हिंदू कम्युनिटीची लोकसंख्या मी 1931च्या जनगणना अहवालावरून घेतलेली आहे. 1931ची जातीनिहाय जनगणना जी शेवटची झालेली आहे त्याच्यावरून मंडल आयोग असं म्हणतो की मी ही फॉरवर्ड हिंदू कम्युनिटीची लोकसंख्या घेतलेली आहे. आणि 1931च्या जनगणनेमध्ये मराठा समाजाचा समावेश होतो, मध्यम जाती गटामध्ये, फॉरवर्ड हिंदू कम्युनिटी मध्ये होत नाही. फॉरवर्ड हिंदू कम्युनिटी, ॲडव्हान्स्ड हिंदू कम्युनिटी हा शब्द 1931च्या अहवालातलाच आहे. 1931च्या जनगणना अहवालात सोनार हे फॉरवर्ड हिंदू कम्युनिटी मध्ये आहे, मंडल मध्ये ते मागासलेल्या वर्गाच्या यादीमध्ये आहेत. ही लबाडी मंडल आयोगाने जी केली ती मुद्दलीतच चुकलेली आहे. ही वस्तुस्थिती सुप्रीम कोर्टासमोर ठेवलेली असताना सुप्रीम कोर्टाने सत्य नाकारलेलं आहे. मंडल आयोगाने जेव्हा 1931च्या आधारे म्हटलंय फॉरवर्ड हिंदू कम्युनिटी मध्ये मराठा लिहिलं, तर हे मंडल आयोगाने चुकीचं धडधडीत असत्य गोष्ट केलेली आहे. कारण 1931च्या यादीमध्ये, जनगणना अहवालामध्ये मराठा समाज, कुणबी समाज, मराठा कुणबी समाज या सर्वांचा इंटरमिजिएट कास्ट मध्ये समावेश केलेला आहे. हे ढळढळीत सत्य सुप्रीम कोर्टासमोर मांडलेलं आहे. सरकारच्या ॲफिडेव्हिट मध्ये पण आहे, त्यांनी सपोर्टिंग डॉक्युमेंट दिले त्याच्यात पण आहे, आणि माझी जी केस होती श्रीराम पिंगळेंच्या माध्यमातून टाकलेली त्यात पण आहे. श्रीराम पिंगळेंनी आणखी एक केस टाकलेली होती आजीनाथ कदम नावाने, त्यात पण हे सत्य सगळं पानोन पानी हजारो पानात दिलेलं आहे. हे वास्तव समोर असताना सुप्रीम कोर्टाने ते न मान्य करता किंवा न अभ्यासता मंडल आयोगाने जे काय एक फॉरवर्ड हिंदू कम्युनिटी मध्ये मराठा लिहिलं म्हणून मराठ्यांना आरक्षण नाकारणं, हे आधार होऊ शकतो का सुप्रीम कोर्टाच्या एखाद्या वाक्याचा? तर होऊ शकत नाही. म्हणजे मुळात 1931ला इंटरमिजिएट कम्युनिटी मध्ये मराठ्यांचा समावेश केला होता, आणि इंदिरा साहनी निकालाचा 768वा पॅरेग्राफ जो आहे त्यानुसार असं सांगण्यात आलेलं आहे की 1930च्या वेळेला स्टार्टे कमिटीने इंटरमिजिएट कम्युनिटी ज्यांना ठरविलेलं होतं
त्या आजच्या ओबीसी आहेत. म्हणजे 1931 आणि स्टार्टे कमिशनचा 1930चा अहवाल, या वेळेला इंटरमिजिएट कम्युनिटी ज्या म्हटल्या गेल्या होत्या त्या सगळ्या आजच्या ओबीसी असं सुप्रीम कोर्टाच्या इंद्रासानी निकालात 768व्या पॅराग्राफ मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. 1942चं नोटिफिकेशन मुंबई राज्याचं आहे आणि ते सर्व्हिसेस मधल्या आरक्षणाचंच आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 228 जातींच्या इंटरमिजिएट कम्युनिटीच्या यादीमध्ये मराठा समाज 149 क्रमांकाला आहे. म्हणजे मराठा समाज हा स्वातंत्र्यापूर्वी इंटरमिजिएट कम्युनिटीचा घटक होता. इंटरमिजिएट म्हणजे मध्यम जाती गटाचा घटक होता. ही वस्तुस्थिती सुप्रीम कोर्टासमोर आहे. मंडल आयोगाने पाप केले, त्याने असत्य गोष्ट त्या ठिकाणी नमूद केली, पण सुप्रीम कोर्टाने सत्य तपासलं नाही. हे सुप्रीम कोर्टाचं पाप आहे. असत्याच्या आधारे एखादं स्टेटमेंट करणं किंवा एखाद्या समाजाचा निकाल लावणं हे तत्वतः सामाजिक न्यायाच्या विरुद्ध आहे. मंडल आयोगाच्याच या आधारावर, म्हणजे मंडल आयोगाने फॉरवर्ड हिंदू कम्युनिटी म्हटल्यामुळे मराठा समाजाला 2000 मध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने एक अहवाल दिला आणि त्या अहवालात असं सांगितलं की मराठा समाज ही पुढारलेली जात आहे. केवळ मंडल आयोगाचा आधार घेऊन तसं वाक्य लिहिलेलं आहे. मुळामध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोग हा जो आयोग आहे 1993च्या कायद्याने स्थापन झालेला, त्याने जेवढे अहवाल दिलेले आहेत त्या एकाही अहवालाला घटनात्मक प्रक्रियेचा अवलंब केलेला नाही. भारतामध्ये जो आरक्षणातला प्रचंड फ्रॉड झालेला आहे त्याचा मुख्य जर कोणी गुन्हेगार असेल तो राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आहे. चॅलेंज देतो मी, आव्हान देतो कोणालाही, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने जेवढ्या जाती मागच्या 1993 नंतर 2018 पर्यंत ज्या सेंट्रल लिस्ट मध्ये घातलेले आहेत त्यात एकाही कम्युनिटीचं सामाजिक मागासलेपण, शैक्षणिक मागासलेपण, आर्थिक मागासलेपणाचा डेटा आहे का शोधून दाखवा तुम्ही. रामसिंगचं जे जजमेंट आहे, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे रामसिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया, जाट समाजाच्या बद्दल दिलेलं, 2015चं 17 मार्च 2015. त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की कॉन्टेम्पररीनियस डेटा पाहिजे. म्हणजे आज मागच्या 10 वर्षातला डेटा पाहिजे की एखादी जात सामाजिक दृष्ट्या मागासलेली आहे की नाही, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेली आहे की नाही, आर्थिक दृष्ट्या मागासलेली आहे की नाही, आणि त्यांचं शासकीय सेवेत अपुरं प्रतिनिधित्व आहे की नाही. असं असेल तरच त्या जातीला मागास वर्गात घालता येतं. 1993 पासून ते 2018 पर्यंत जेवढे जाती आरक्षणात घातल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने भारतामध्ये, त्यातल्या एकाही जातीचा असा डेटा उपलब्ध नाही आहे. केवळ काल्पनिक गोष्टीच्या आधारे त्या सगळ्या जातींना केंद्रीय यादीमध्ये घातलेले हा ढळढळीत इतिहास आहे. मी चॅलेंज देतो, कोणी दाखवा कोणाचा डेटा उपलब्ध आहे का. त्याच राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने त्याच पद्धतीने मराठा कुणबी एक नाहीत असं ऐतिहासिक 2-4 पॅराग्राफ इकडचे तिकडचे अँथोवनचे इकडचे घेऊन, अर्धवट सोयीचे पॅराग्राफ घेऊन त्याने निष्कर्ष काढलं की मराठा कुणबी एक नाही. पण आता इतके डॉक्युमेंट समोर येत आहेत जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या निमित्ताने की मराठा कुणबी एक आहे हे आता कोणी नाकारू पण शकत नाही. मग तो राष्ट्रीय मागासवर्ग आयोग काय झोपा काढत होता का की त्याने अहवाल देताना कधीतरी 1881च्या जनगणना अहवाल चाळून पाहिला का? त्याने कधीतरी 1884चे एखादं गॅजेट महाराष्ट्रातल्या जिल्ह्याचं तपासलं का? त्याने 1909चं हैदराबाद संस्थांचं गॅजेट पाहिलं का? म्हणजे अजिबात कोणताही अभ्यास न करता, वस्तुस्थिती न तपासता, समाजामध्ये जाऊन अभ्यास न करता, सरकारकडून आकडेवारी न घेता, महाराष्ट्रातलं शैक्षणिक मागासलेपण न तपासता, कोणताही डेटा नसताना राष्ट्रीय मागासवर्ग आयोग म्हणलं की मराठा समाज ही अति ॲडव्हान्स्ड कम्युनिटी आहे. हे सरळ सरळ जातीवादाचं लक्षण आहे. आणि त्यांनी मराठ्यांना आरक्षण नाकारलं हे दादांत खोटी गोष्ट आहे. कारण सुप्रीम कोर्टाने ही जबाबदारी घ्यायला पाहिजे की त्यांनी कोणता डेटा समोर ठेवलेला होता. काहीच डेटा नाही, मनमानी लिहिली म्हणजे सुप्रीम कोर्टाचा बरोबर होतं असं होत नाही. मनमानी लिहिली म्हणजे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला मॅग्ना चार्टा दिलेला आहे की तुम्ही काही म्हणा ते खरं होईल असं होणार नाही.
असं होत नाही कायद्याने, किंवा इंदिरा साहनीने तशी परवानगी दिलेली नाही. इंदिरा साहनीच्या आधारे जर तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचा निकाल दिला असेल, तर मग इंदिरा साहनीच्या निकालाचा जे सगळीकडे उल्लंघन झालेलं आहे त्याचं तुम्ही काय करणार मिस्टर सुप्रीम कोर्ट, हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे. मुळात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा जो ऍडवाइस म्हणतात त्याला, 99ला त्यांच्याकडे ते प्रकरण गेलेलं होतं, 2000ला तो त्यांनी ऍडवाइस दिलेला आहे, तो धादांत खोटा आहे. आणि त्यांनी एक वाक्य लिहिलं की मराठा समाज ही फॉरवर्ड कम्युनिटी आहे, म्हणजे ते काही काळ्या दगडावरची रेग होत नाही. मुळामध्ये तथ्य तपासणं महत्वाचं असतं, त्या आयोगाने तथ्य तपासलेले नाहीत, हे लक्षात घ्या. आता पुढचा अहवाल येतो तो म्हणजे खत्री कमिशनचा अहवाल. मे 1993ला मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा म्हणून अर्ज गेलेला, तर 99 पर्यंत त्याला ढुंकून आयोगाने पाहिलं नाही, म्हणजे आयोग नव्हताच. पहिल्यांदा ही वस्तुस्थिती समजून घ्या की महाराष्ट्रात घटनात्मक आयोग कधी आला, हे फार महत्वाचं आहे बांधवांनो. महाराष्ट्रातल्याच नव्हे, सगळ्या मराठा आणि मराठेतर सगळ्यांनी हे समजून घ्या की कसं पाप केली गेलेली आहे, म्हणून आज मराठा आंदोलनाला तोंड द्यावं लागतंय. मे 1993ला जेव्हा मराठा समाजाचा अर्ज केला की मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, इंदिरा साहनीच्या निकालाने सांगितलं होतं, दंडक घालून दिला होता की नोव्हेंबर 92ला निकाल आला, 4 महिन्याच्या आत त्याला वैधानिक आयोगाची निर्मिती करावी हे सांगितलेलं होतं प्रत्येक राज्यामध्ये. इतर राज्यांनी 95 पर्यंत कायदे करून आयोग नियुक्त केले होते. महाराष्ट्रामध्ये वैधानिक आयोगाची नियुक्ती सरकारने केली नाही, सरळ सरळ अवमानना केली कोर्टाच्या निकालाची. 15 मार्च 1993ला एक स्थायी समिती फक्त नेमली, म्हणजे काय, एक समिती नेमली की हे आरक्षणाचा अभ्यास करतील. ते स्टॅच्युटरी कमिशन नव्हतं, तो राज्य मागासवर्ग आयोग नव्हता. तरी सुद्धा ती रचना केली. तर मार्च 93ला रचना केली, मे 93ला अर्ज केलेला आहे मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यासाठी. आणि हाईट म्हणजे बघा, कळस बघा, त्या किळसवाना कळस कसा आहे सरकारचा, की तो जो जी आर 15 मार्च 1993चा, त्याला स्थायी समिती म्हणून म्हटलं समितीला, आणि 19 मे 1995ला एक जी आर काढला 3 ओळीचा, म्हणजे नवा जी आर नाही काढला, क्रमांक जुनाच आहे, त्याच्यात दुरुस्ती करतोय असं दाखवलं. आणि म्हणाले की ती जी स्थायी समिती आहे तिला उद्यापासून राज्य मागासवर्ग आयोग असं म्हणण्यात यावं. फक्त नामकरण केलं, म्हणजे कोर्टाची अवमानना काय असते सुप्रीम कोर्टाच्या निकालाची, ही महाराष्ट्र सरकारला विचारा. आरक्षणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारने जो ओबीसी आरक्षणात नंगा नाच केलेला आहे तो अतिशय घृणास्पद आहे, किळसवाना आहे. महाराष्ट्रात जे मराठा समाजाचा आक्रोश आहे ना, हे सगळं माहिती झालं समाजाला म्हणून आक्रोश आहे. आणि त्या समिती समोर जेव्हा मराठ्यांचा विषय जातो तर लबाडी अशी आहे की 99 पर्यंत त्याला बासनात गुंडाळून ठेवलं, त्याकडे बघितलं सुद्धा नाही. मग 99 मध्ये खत्री कमिशन नावाचे होते, खत्री साहेब, न्यायमूर्ती खत्री, म्हणजे कमिशन नव्हेच, समित्याच होत्या त्या, दर 2 वर्षाला नियुक्त केल्या जायच्या, जी आर काढून नियुक्त्या व्हायच्या. त्यांना कुठलेही कर्तव्य नाही, त्यांना कुठलीही जबाबदारी नाही, त्यांना कुठलेही अधिकार नाही, त्यांनी काय काम करायचं कसं करायचं याचं कुठलंही धरबंध नाही, त्यांना वाटेल तसं काम करायचं. आणि त्या खत्री कमिशनने, म्हणजे ज्याला कमिशन म्हणतात, दुर्दैवाने ते कमिशन नाही, त्या समितीने मग 2 लोकांना नेमलं की तुम्ही यांचा अभ्यास करा बाबा, तुरा पाटील आणि सितोळे यांना. त्यांनी अतिशय चांगला अहवाल तयार केला, पण त्यांनी सुद्धा मागासलेपणाचा विषय घेतला नाही. मराठा कुणबी एक आहे का याच्याबद्दल फक्त मुंबई इलाक्यातील जाती असे सटरपटर पुस्तकं समोर ठेवले, कुठेही गंभीर त्याचा काही अभ्यास नाही. म्हणजे आता जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या निमित्ताने काय समोर आलं की 1881च्या जी आर मध्ये सगळे मराठा लोक कुणबी आहेत, 1884च्या सगळ्या गॅजेट, जिल्हा गॅजेट मध्ये मराठा लोक हे कुणबी आहेत, 1909च्या हैदराबाद गॅजेट नुसार मराठा लोक हे मराठा कुणबी किंवा कुणबी आहेत. याचा कुठलाही धरबंध नाही, याचा कुठलाही मागमूस त्या समित्यांना नाहीये, हे कधी त्यांनी बघितलंच नाही.
आणि तरी सुद्धा त्यांनी मराठा कुणबी एक आहे की नाही याचा फक्त थोडंफार थातुरमाथुर अभ्यास केला. 10 पानाचा अहवाल, तोही डबल स्पेस मध्ये टाईप केलेला. तो जर रितसर टाईप केला असता तर 2 पानाचाच अहवाल झाला असता. त्यात कुठलाही डेटा नाही, त्यात कुठलाही सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपणाचा मागमूस नाही, त्यात कुठेही शासकीय सेवेच्या प्रतिनिधित्वाचा मागमूस नाही. मुळात ती कार्यपद्धतीच नव्हती त्या आयोगाची, म्हणजे त्या समित्यांची. आयोग नाहीच ते. पण तसा अहवाल त्यांनी दिला आणि त्यांनी म्हटलं की बाबा मराठा समाज हा कुणबी म्हणून ओबीसी घातला पाहिजे, असा त्यांनी पॉझिटिव्ह अहवाल दिला होता. परंतु दुर्दैवाने ते न्यायमूर्ती खत्री मुलीच्या लग्नासाठी राजीनामा दिला त्यांनी. ते आयोगाचे अध्यक्ष राहिले नाहीत. 2000 मधली गोष्ट आहे. आणि त्यावेळेला खरं म्हणजे आयोगाचा अध्यक्ष नसताना कोणत्याही जातीचं शिफारस करता येत नाही, अहवालाचा निर्णय करता येत नाही. परंतु भिकुजी दाते जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्वाचे नेते आहेत, अधिकारी आहेत, ते 99 पर्यंत महाराष्ट्राच्या भटके विमुक्त आयोगाचे अध्यक्ष होते. अलीकडच्या काळात ते राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांनी 2000च्या डिसेंबरमध्ये एक मीटिंग घेतल्याचं नाटक दाखवलं. त्याचं कुठेही मिनिट्स त्या आता राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयात उपलब्ध नाहीत. हे सगळं माहितीच्या अधिकारात मागून झालंय, त्यांच्याकडे ते मिनिट उपलब्ध नाही. त्या दिवशीच्या मीटिंगचं काय झालं, कोणी बोलवली होती, काही रजिस्टर आहे का, काही सह्या आहेत का, काहीही नाही. 7 डिसेंबर 2000 साल. आणि त्या इदातेनी पाहिजे तसं त्याच्यामध्ये एक पॅराग्राफ घुसडला की सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण देता येणार नाही, ज्यांच्या नोंदी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा आहे त्यांनाच फक्त कुणबी म्हणण्यात यावं, असं त्याने वाक्य घुसडलं. आणि त्याने त्याचं लबाड समर्थन काय दिलं की कोकणातले कुणबी स्वतःला शूद्र समजतात, याच्या पलीकडे काही स्पष्टीकरण नाही. असा तो अहवाल. पण तो अहवाल स्वीकारला आपले सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना 2004 मध्ये. तो अहवाल त्यांनी घुसडून दिला होता. तो 2001 ला सरकारकडे आलेला होता. आणि तो अहवाल स्वीकारला, त्याची शहानिशा केली गेली नाही. आणि तो अहवाल स्वीकारून मराठा कुणबी व कुणबी मराठा 83 क्रमांकावर कुणबी जातीच्या पोट जाती आहेत अशी मान्यता देण्यात आली. त्यांनाही केंद्रीय यादीत घालण्याची शिफारस सरकारने केली नाही. 2015 पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. तो जो 1 जून 2004 चा GR आहे, तो GR अवलंबच करण्यात आला नाही, त्याचे इम्प्लिमेंटेशनच करण्यात आलं नाही. मग सांगा, खत्री कमिशनने मराठा समाज मागासलेला आहे की नाही याच्याबद्दल काढलं होतं का? खत्री समिती जी होती, न्यायमूर्ती खत्रीने तर अहवाल दिला नाही. जो भिकुजी दातेने अहवाल दिला खोटा नाटा, त्याच्यामध्ये मागासलेपण तपासण्यातच आलेलं नाही. मागासलेपणाचा शब्दही नाही. हे मागासलेले आहेत की नाही याचाही शब्दही नाही. अशा अहवालाने मराठ्यांना मागासलेपण नाकारणं हे म्हणणं बेवड्याचं लक्षण नाही तर काय म्हणणं आहे? याला काय तुम्ही नाव द्याल? असत्याच्या आधारावर एखाद्या समाजाला घटनात्मक अधिकार नाकारणं हे केवढं मोठं पाप आहे. म्हणजे खत्री समितीने मराठ्यांना मागासलेले नाही असं म्हटलेलंच नाहीये. जे काय म्हटलं त्याच्या आधाराने GR निघाला, त्याची इम्प्लिमेंटेशन या भुजबळ सारख्या देशद्रोहाने, समाजद्रोहाने होऊ दिलेली नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. आता सगळ्यात महत्वाचं जे भुजबळांचं पाप आहे ना, तिकडे आपण येऊया. 1 जून 2004 ला GR निघाला, मराठा कुणबी व कुणबी मराठा ओबीसीत घालण्यात आले, कुणबीची पोटजात म्हणून. मग आता त्या GRचं इम्प्लिमेंटेशन हाच महत्वाचा मुद्दा होता. ते न करता पुन्हा या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने बापट समिती तशाच पद्धतीने नेमलेली होती. कायदा तेव्हा अस्तित्वात नव्हता, त्यांचे कर्तव्य ठरलेले नव्हते, त्यांना अधिकार काय ते दिलेले नव्हते, कारण कायदाच नव्हता. म्हणजे हे संवैधानिक आयोग नव्हते. बापट कमिशन हे सुद्धा संवैधानिक आयोग नव्हते. बापट ही समितीच होती. त्या GR मध्ये कमिशन लिहिलं, आयोग लिहिलं म्हणजे ते आयोग होत नाहीत. बापट कमिशन वॉज नॉट अ स्टॅच्युटरी कमिशन. त्यांना संवैधानिक किंवा वैधानिक आयोग म्हणता येणार नाही, कारण एका GR ने त्यांची नियुक्ती झाली होती, कायद्या अंतर्गत नव्हे. ते काही कंटिन्यू कमिशन नव्हतं. जे इंदिरा साहनीने सांगितलं तसं ते कमिशन नव्हतं.
सप्टेंबर 2004 मध्ये बापट समितीची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी 3 वर्षात फक्त 15 बैठका घेतल्या, काहीही त्याच्या पलीकडे दिवे लावले नाही. आणि त्यांच्या सदस्यांनी 5 सदस्यांनी काम केलं, जे थोडंफार काम केलं. त्याच्यामध्ये गोसावी नावाचे एक सदस्य होते, त्यांनी उत्तर महाराष्ट्रात भेटी दिल्या, मराठवाड्यात भेटी दिल्या. त्याच्यानंतर गायकवाड म्हणून होते, त्यांनी काही उत्तर महाराष्ट्र, ठाणे किंवा मराठवाड्यातले काही जिल्ह्यामध्ये भेटी दिल्या. त्याच्यानंतर देशपांडे आणि देगावकर हे 2 सदस्य होते, यांनी विदर्भातला मात्र मराठा समाजाचा चांगल्या भेटी देऊन चांगला अहवाल दिला. आणि भोईटे मॅडम होत्या, त्यांनी कोल्हापूर प्रदेशाचा म्हणजे पुणे विभागाचा अहवाल दिला. म्हणजे काम करणारे लोक कोण होते बापट समितीमध्ये? गोसावी होते, त्यांनी 3 वर्षात काही ना काहीतरी समाजाचा अभ्यास करून काही ना काहीतरी लिहिलेलं आहे, समाजाबद्दल काही ना काही निष्कर्ष दिला, त्याला क्षेत्र पाहणी अहवाल म्हणूया. म्हणजे गोसावी नावाच्या सदस्याने क्षेत्र पाहणी अहवाल दिला, गायकवाड नावाच्या सदस्याने क्षेत्र पाहणी अहवाल दिला, त्यांनी काही ना काहीतरी अभ्यास केला. त्याच्यानंतर देगावकर देशपांडेंनी विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात जाऊन काही सर्वे करून त्यांच्या पद्धतीने क्षेत्र पाहणी अहवाल दिला. आणि भोईटे मॅडमने पुणे विभागाचा क्षेत्र पाहणी अहवाल दिला. म्हणजे 5 सदस्य आहेत, देशपांडे, देगावकर, भोईटे मॅडम, गोसावी आणि गायकवाड. या 5ही सदस्यांनी जे लिहिलेलं आहे ते सुप्रीम कोर्टाने वाचलेलं नाही. मुळात बापट कमिशनचा अहवाल पटलावर ठेवण्यात येत नाही. एकच वाक्य सांगण्यात येते की बापट कमिशनने मराठ्यांना आरक्षण नाकारलं. मुळामध्ये या 5ही सदस्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे असं ठासून सांगितलेलं आहे. त्यातल्या देशपांडे, देगावकरांनी तर ठाम सांगितलेलं आहे की 83 क्रमांकावर कुणबी आहे, कुणबी म्हणून मराठ्यांना मान्यता दिली पाहिजे असं त्यांनी निष्कर्ष मांडलेला आहे. त्यांनी त्यांचं पत्र त्या आयोगाला जोडलेलं आहे, त्या अहवालाला. आणि त्यांनी त्यांचं मतही तसंच मांडलेलं आहे की मराठ्यांना ओबीसीत घातलं पाहिजे. भोईटे मॅडमने पण लिखित मत दिलेलं आहे की मराठा समाजाला ओबीसीत घातलं पाहिजे. गायकवाडांनी सांगितलेलं आहे की मराठ्यांना आरक्षणाची अत्यंत गरज आहे, पण त्यांना वेगळं आरक्षण द्यावं. आणि गोसावींनी सुद्धा सांगितलेलं आहे, नाशिक विभागाचा त्यांचा उत्तर महाराष्ट्राचा अहवाल तपासून पहा. पदोपदी सांगितले की मराठा कुणब्याच्या सोयरिकी होतात, हे तत्वतः सामाजिक दृष्ट्या एकच समाज आहे असा निष्कर्ष गोसावींनी पण मांडलेला आहे. जे लिखित आहे बापट समितीच्या अहवालामध्ये ते वास्तव असं सांगतं की मराठा समाज हा ओबीसीत जाण्याला पात्र असलेला समाज आहे. हा अहवाल तयार झाला होता 3 वर्षात. पुढच्या त्या समितीची मुदतही 3 वर्षे होती. म्हणजे ऑगस्ट 2008 मध्ये त्या समितीची मुदत संपली. ऑगस्ट 2007 मध्ये त्या समितीची मुदत संपली. 3 वर्षाची मुदत होती. अहवाल फायनली तयार केला गेला नाही किंवा सादर केला गेला नाही. एवढ्याच कारणास्तव डिसेंबर मध्ये त्यांना मुदत वाढ देण्यात आली. मराठा समाजाचा या आयोगाच्या अहवालाचं काय होतं याच्यावरती असं क्लोज नियंत्रण नाही राहिलं. पण भुजबळांचा मात्र डाव त्या ठिकाणी याच्यावरती वॉच ठेवून होता. भुजबळ मात्र या समितीवर वॉच ठेवून होते. त्यांना जेव्हा डिसेंबर मध्ये 1 वर्षाची मुदत वाढ देण्यात आली, म्हणजे ऑगस्ट 7 पासून तर जुलै 8 पर्यंत त्यांना मुदत देण्यात आली. आणि अहवाल अशा पद्धतीने समोर होता की ज्याच्यामध्ये मराठा समाज ओबीसीत घातला जाईल असा अहवाल समोर होता. दुर्दैव बघा, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आहे, विलासराव देशमुख मुख्यमंत्री आहेत आणि भुजबळ त्या ठिकाणी महत्वाचे मंत्री आहेत. मला तर वाटतं ते उपमुख्यमंत्री होते कदाचित. सगळ्यात मोठं पाप आज भुजबळ जे थोबाड लांबून सांगतायत ना, मराठा आयोगाने नाकारलं मराठ्यांना ओबीसीत आरक्षण म्हणून, हे पाप मोठं जे आहे बापट समितीच्या वेळेला भुजबळांनी केलेलं आहे. भुजबळांनी जून 2008 मध्ये म्हणजे आयोगाचे मुदत संपायचे 1 महिना आधी रावसाहेब कसबेंना दबाव टाकून आयोगात सदस्य करायला सांगितलं. मुळामध्ये तत्वानुसार एकूण जे कायद्याचे काही सामाजिक न्यायाचे मुद्दे आहेत, नैसर्गिक न्यायाचे मुद्दे आहेत किंवा ढळढळीत असा अन्यायकारक ही गोष्ट आहे की आयोगाचा अहवाल द्यायला एकच शेवटचं त्यांची मुदत संपून सुद्धा म्हणजे वाढविलेली मुदत संपायला सुद्धा 1 महिना बाकी आहे. अशा वेळेला नवा सदस्य त्यात नेमता येत नाही. म्हणजे शेवटच्या 6 महिन्याच्या मुदतीत नवा सदस्य नेमता येत नाही हा साधा संकेत आहे.
इथे तर मुदत वाढीचेच 1 महिना शिल्लक होता. अशा वेळेला 25 जून रोजी बॅकडेटेड पत्र काढून रावसाहेब कसबेंची नियुक्ती बापट समितीमध्ये करण्यात आली. त्याला कमिशन म्हटलेले वारंवार रेकॉर्डवर, म्हणून मी कमिशन म्हणतो, ते कमिशन नव्हतं. जरी GR ने त्याची नियुक्ती झाली तरी सुद्धा शेवटच्या महिन्यात अशा एखाद्या सदस्याची नियुक्ती करता येत नाही. आणि तुम्हाला सांगतो 6 डिसेंबर 2016चं विधिमंडळातलं देवेंद्र फडणवीस साहेबांचं तुम्ही भाषण ऐका. ते माझ्याकडे लिखित त्याची नोंदही, मी त्याचा उताराही घेतलेला आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 6 डिसेंबर 2016 रोजी नागपूरला जे अधिवेशन झालं विधिमंडळाचं, त्यामध्ये हे स्पष्टपणे बोलून दाखविलेलं आहे की रावसाहेब कसबेंची बापट समितीमध्ये नियुक्ती ही घटनात्मक चूक आहे. हे बेकायदेशीरपणे नियुक्ती करण्यात आलेली होती. हे फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना विधिमंडळाच्या पटलावर आहे. पण ते पाप जे आहे घटनाबाह्य नियुक्तीचं किंवा कायदा धाब्यावर बसून नियुक्तीचं, हे भुजबळांचं पाप आहे. हे स्वतः रावसाहेब कसबेंनी कॅमेऱ्यासमोर अनेकदा सांगितलंय. ते व्हिडिओ आता सुद्धा YouTubeवर उपलब्ध आहेत. मी मराठ्यांच्या आरक्षणात खुटी मारली असे जेव्हा बेशरमपणे रावसाहेब कसबे बोलतात, तेव्हा त्याच्या मागे खुटीवर हातोडा मारण्याचं जे काम केलेलं आहे ते भुजबळांनी केलेलं आहे. आणि त्या रावसाहेब कसबेच्या माध्यमातून आयोगातल्या सदस्यांवर दबाव टाकण्यात आला आणि जे लिखित अहवाल आहे त्यांना बाजूला ठेवण्यात आलं आणि 1 दिवस मीटिंग घेतल्याचं दाखवून त्या ठिकाणी मतदान घेण्यात आलं की मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्यात येऊ नये, असा निगेटिव्ह ठराव ठेवला. बघा, हाईट बघा तुम्ही की मॅन्डेट काय आहे, टर्म्स ऑफ रेफरन्स काय आहे. मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्यात यावे याच्यासाठी अभ्यास करून अहवाल देणे, असा टर्म्स ऑफ रेफरन्स आहे GR मध्ये. मग आयोगाचा समजा त्या समितीचा जे निवडणूक घ्यायचा जो ठराव असेल तो कसा असला पाहिजे, तर तसाच असला पाहिजे ना. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यात यावा असा पॉझिटिव्ह असला पाहिजे ना. पण तो ठरावच निगेटिव्ह आहे की मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यात येऊ नये. इथून बघा इन्फ्लुएन्स कसा आहे. आणि त्या दिवशी मतदान घेतलं, आवाजी मतदान, की सांगा तुम्ही या ठरावाच्या विरुद्ध आहे का बाजूला आहे. आणि त्या दिवशी मीटिंग घेतली, त्या दिवशी भोईटे मॅडम अब्सेंट असतील अशा दिवशी ती मीटिंग घेतली. म्हणजे मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करावे अशा बाजूने मतदान देणारे जे देगावकर, देशपांडे आणि भोईटे मॅडम होत्या, स्पष्टपणे सांगणाऱ्या, ठामपणे सांगणाऱ्या, तर भोईटे मॅडम अब्सेंट असताना ती मीटिंग घेतली. आणि DK गोसावीच्या अहवालामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की मराठा कुणबी हे एकच समाज आहे. पण त्या दिवशी त्यांना इन्फ्लुएन्स करण्यात आलं कारण ते मराठेतर आहेत. गायकवाड जे नावाचे सदस्य आहेत ते मराठेतर आहेत, भटक्या विमुक्तापैकी आहेत. मग त्यांना इन्फ्लुएन्स करण्यात आलं आणि त्या सदस्यांना त्या अहवालाच्या बाजूने, म्हणजे नकारात्मक अहवालाच्या बाजूने त्यांनी मतदान केलं असं दाखवलं रेकॉर्डवर. आणि मग देगावकर, देशपांडे यांचं मत मराठ्यांच्या बाजूने पडलं, म्हणजे त्या प्रपोजलच्या विरुद्ध पडलं. आणि स्वतः रावसाहेब कसबेंनी मराठा समाजाच्या विरुद्ध मतदान केलं आणि आयोगाच्या अध्यक्षांनी सुद्धा मराठा समाजाच्या विरुद्ध मतदान केलं. आता नुसतं ठराव घेऊन एखाद्या समाजाचं बॅकवर्डनेस किंवा फॉरवर्डनेस ठरवता येतो का? सुप्रीम कोर्टाने या सत्याची शहानिशा केली आहे का? मुळात सुप्रीम कोर्टाने 2014च्या 14 नोव्हेंबरला जो काय त्याला म्हणतो इंटरिम ऑर्डर काढली, तेव्हा सुद्धा या सत्याची शहानिशा मुंबई हायकोर्टाने केलेली नाही. आणि मुंबई हायकोर्टने जे निराधार लिहिलं त्यालाच आधार मानून सुप्रीम कोर्टाने सुद्धा मूळ गोष्टींची शहानिशा केलेली नाही. मुळात बापट समिती ही स्टॅच्युटरी कमिशन नव्हतं, म्हणजे स्टेट बॅकवर्ड क्लासेस कमिशन नव्हतं. मुळातच बापट आयोगाने जो ठराव ठेवला, ठरावाच्या आधारे एखाद्या समाज मागासलेला आहे की नाही याचा निकाल लावता येतो का? इंदिरा साहनीचं वर्डिक्ट असं सांगतं का? डेटाच्या आधाराने लावता येतो? आता जे 2021च्या 5 मेला निकाल दिलेला आहे
तर तिथे डेटाचा आधार घेऊन सुद्धा या डेटामध्ये काय चूक आहे हे सुप्रीम कोर्ट जेव्हा शहानिशा करतं तेव्हा बापट कमिशनने काही केलं होतं का डेटा हे तपासण्याचं काम कोणाचं? म्हणजे आयोगाच्या सदस्यांनी मतदानाने निकाल करायचा का मराठा समाज मागासलेला आहे की नाही? आणि असा जर निकाल लावला तर त्याला खरं मानायचं का? पण हे पाप भुजबळ सारख्यांनी नॅरेटिव्ह तयार करून करून केलेलं आहे. फडणवीसांचं तुम्ही 6 डिसेंबर 2016चं विधिमंडळाचं भाषण ऐका, काढून पहा, रेकॉर्डवर आहे. त्यांनी सांगितलं की कसबेंची नियुक्ती ही बेकायदेशीर होती, मुख्यमंत्री म्हणून सांगितलेलं आहे. आणि आज फडणवीस त्यांच्याच वळचणीला आहेत. काढून बघा, आज भुजबळ त्यांच्याच वळचणीला आहेत, त्याच फडणवीसांच्या. मिस्टर भुजबळ तुम्ही काढून बघा 6 डिसेंबर 2016चं फडणवीसांचं भाषण. मग तुमचे डोळे उघडतील की बापट कमिशनने काय पाप केलं होतं आणि तुम्ही कसं त्याच्यात तेल ओतलं होतं ते. तर अशा पद्धतीने या आयोगांनी मराठ्यांना मागासलेलं मानलं नाही. नाही मानलं तर नाही मानलं, पण ते मानलं नाही हे त्यांची कृती बरोबर होती का चूक होती याची शहानिशा झाली नाही हे घटनाबाह्य म्हणता येईल. त्यांनी काय केलं नाही केलं ते तर वस्तुस्थिती आहे, परंतु तसं त्यांनी केलं हे बरोबर आहे का नाही याची तर शहानिशा सुप्रीम कोर्टाने केली पाहिजे ना. पण अशी शहानिशा अद्याप झालेली नाही. आणि आता महत्वाचं मी सांगतो की मी पहिल्यांदा कालेलकर सांगितला, बीडी देशमुख समिती सांगितली, मंडल आयोग सांगितला, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग सांगितला, खत्री कमिशन ज्याला खत्री समिती सांगितलं आणि बापट कमिटी सांगितलं. या सगळ्यांचा आधार योग्य नाही ही शहानिशा माननीय मुंबई उच्च न्यायालयाने 27 जून 2019ला दिलेल्या निकालामध्ये स्पष्टपणे केलेली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट म्हणू शकत नाही आमच्या समोर आलं नाही म्हणून. ओरिजिनल त्यांच्या निकालाचा पॅराग्राफ 164, तुम्ही 163, 164, 165 हे 3 पॅराग्राफ वाचले तर तुम्हाला स्पष्ट समजेल की मराठ्यांना कसं घटनाबाह्य पद्धतीने आरक्षण नाकारलेलं आहे. आणि घटनाबाह्य पद्धतीने 6 दशकापासून आरक्षण नाकारलं ही विशेष अपवादात्मक परिस्थिती आहे हे मुंबई उच्च न्यायालयाने गृहीत धरून मराठ्यांचं आरक्षण मान्य केलं होतं. म्हणजे आताचा पॅराग्राफ नावाचे ऑनलाईन त्यांचं जजमेंट आहे त्याच्यामध्ये पॅराग्राफ मला वाटतं 170 171 काहीतरी आहे, तो बघता येईल, म्हणजे एखादा नंबर मागे पुढे होऊ शकतो. परंतु त्याच्यामध्ये माननीय हायकोर्टाने संपूर्ण टेबल दिलेला आहे की कालेलकरने म्हणजे मराठ्याबद्दल कसं हे केलं, त्यांची ओरिजिनल अभ्यासाची पद्धती काय होती, नंतर बीडी देशमुख समितीने नेमकं काय केलेलं आहे, त्यांच्या अभ्यासाची पद्धती काय होती किंवा त्यांचं उद्दिष्ट काय होतं, मंडलने कसं चूक केलेली आहे, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने कशी चूक केलेली आहे किंवा निराधार कसं मांडलेलं आहे, किंवा खत्री कमिशनचं काय, बापट समितीचं काय, हे सगळी शहानिशा टेबलच दिलेला आहे माननीय हायकोर्टाने 27 जून 2019च्या निकालामध्ये. मराठा समाजाचा जो निकाल दिला त्यामध्ये आणि अतिशय स्पष्टपणे विस्तृत कॉम्प्रिहेन्सिव्ह डिसिजन मुंबई हायकोर्टचं सुप्रीम कोर्टासमोर होतं. सुप्रीम कोर्टाने त्या पॅराग्राफ जो 164 आहे तेवढा सोडून 163 पण संदर्भाला घेतलेला आहे आणि 165 पण संदर्भाला घेतलेला आहे. 164 बद्दलचा उल्लेख जाणून बुजून सुप्रीम कोर्टाने टाळलेला आहे 5 मे 2021च्या निकालामध्ये. तिथेच शंका येते की हा जातीवाद कसा होतो त्याची. म्हणजे आयोगामागून आयोगाने मराठ्यांना आरक्षण नाकारलं हे जेव्हा तुम्ही नमूद करतात जजमेंटमध्ये, तेव्हा सत्याची शहानिशा न करता तुम्ही ते जजमेंट लिहितात, याची जबाबदारी कोणाची? घटना अशी परवानगी देते का? सुप्रीम कोर्टाला सुद्धा अशी परवानगी देते का? हे भारतीय नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे या आयोगाने मराठ्यांना आरक्षण नाकारलं हे धादांत खोटी गोष्ट आहे. कारण त्यांना काही देवदूत नाही येत, ते म्हणतील तसं. त्याला काही कार्यपद्धती आहे. ती कार्यपद्धती 1963च्या जजमेंट आहे MR बालाजी वर्सेस स्टेट ऑफ म्हैसूर, त्याच्यामध्ये ती कार्यपद्धती सांगितलेली आहे. R चित्रलेखाचं 64चं जजमेंट आहे. USV बालारामचं 1972चं जजमेंट आहे. इंदिरा साहनीचं 9 जजेसचं जजमेंट आहे. मेजॉरिटी डिसिजन मध्ये सांगितलेलं आहे की कसं एखाद्या जातीचा निर्णय करायचा मागासलेला आहे की नाही.
आणि आणखी सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांचं नागराज नागराज जजमेंट आहे 2006चं. त्याच्यामध्ये त्याने कंपेलिंग सिच्युएशन सिच्युएशन आहे. आणि आणखी सगळ्यात महत्वाचं सांगितलेलं आहे ते म्हणजे रामसिंग व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया 2015चं जजमेंट आहे. या रामसिंग व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया हे फार महत्वाचं जजमेंट का आहे की 8 राज्यामध्ये जाट समाज ओबीसी मध्ये आहे आणि 99-2000च्या दरम्यान त्याला ओबीसीत घातलेलं आहे. आणि 2014च्या दरम्यान ती केस झाली. 15चं ते जजमेंट आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की त्यांना जरी राज्यामध्ये घातलेलं असलं तेव्हा जरी ते सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड असतील, आता काय परिस्थिती आहे ते त्या अहवाल तुमच्याकडे नाहीये, त्यामुळे त्यांना आता मागासलेलं मानता येणार नाही. म्हणजे रामसिंग जजमेंट जे आहे ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाचा कलम 11 जे जुना कायदा होता आणि राज्य मागासवर्ग आयोग आता जे महाराष्ट्राचा कायदा आहे त्याचं कलम 11 याच्यानुसार 10 वर्षाची मुदत सांगितलेली आहे. 10 वर्षातून तपासणी झाली पाहिजे असं दंडक घालून देण्यात आलेला आहे. इंदिरा साहनीने तसे निर्देश दिलेले आहेत आणि रामसिंगचं जजमेंटने 10 वर्षे नमूद केलेली आहेत. डेटा कोणत्याही समाजाचा निर्णय करायचा असला, जातीचा निर्णय करायचा असला, वर्गाचा निर्णय करायचा असला की हा मागासलेला आहे की नाही, याला 10 वर्षातला डेटा आधार घेतला पाहिजे. मागचा डेटा आधार घेता येणार नाही. हे रामसिंगच्या जजमेंटमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. मग या ज्या आयोगाने आरक्षण नाकारलं म्हणून तुम्ही तोंड लांबून सांगताय, त्यांनी हे जजमेंटचा अवलंब केलेला आहे का सुप्रीम कोर्टाने हा निकाल देताना, की त्या आयोगाचे अहवाल जे आहे ते या 10 वर्षाचा डेटा ठेवताय का समोर? मुळातच ते डेटाच ठेवत नाही. पण जे काही त्यांचे वाक्य आहेत ते तरी आताच्या काळाला लागू होतात का 10 वर्षाच्या? त्याचाही विचार सुप्रीम कोर्ट करत नाही. त्याचाही विचार मंत्री असलेले, घटनात्मक पदावर असलेले भुजबळ करत नाही. हे काय म्हणायचे याला ते समाजानेच निर्णय करावा. तर असं या आयोगाचा इतिहास आहे. त्यांनी आरक्षण नाकारलं वगैरे वगैरे, त्याचं ते नाकारणं काही त्यांना म्हणजे काय असा अधिकार दिलेला नाही. ते जे शब्द लिहितील ते खरं, त्याला काही जे आधार आहेत त्यांचं काम करण्याची पद्धत मुळात चुकलेली आहे, किंवा काही ठिकाणी आरक्षण नाकारलेलं सुद्धा नाही, किंवा नाकारलेलं असेल तर त्याच्या समोर डेटा नाही, केवळ पूर्वग्रह दूषित म्हणून ते तसं कोणीतरी राजकारण केलं म्हणून तसं घडलेलं असेल, असा हा इतिहास आहे या मागच्या. म्हणजे राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आणि कालेलकर आणि मंडलचा सांगितलं मी, बी.डी. देशमुख समिती, खत्री समिती किंवा बापट समिती यांचं तर म्हणजे बी.डी. देशमुख समिती समोर तो विषय नव्हता. खत्री समितीने मराठ्यांचं मागासले पण आहे की नाही याच्यावर भाष्यही केलेलं नाही. बापट समितीने मराठा मागास आहे की नाही याच्यावरही भाष्य केलेलं नाही त्यांच्या ठरावामध्ये. केवळ मराठ्यांचा ओबीसी समावेश करू नये असं निगेटिव्ह मतदान घेतलं आणि मतदानाने एखादा समाज मागासलेला पुढारलेला ठरू शकतो का, हे वस्तुस्थिती आपण समजून घ्या. आणि हे सगळे जे राज्यातले आयोग आहेत, म्हणजे बी.डी. देशमुख समिती असू द्या किंवा बापट समिती असू द्या किंवा खत्री समिती, हे स्टॅच्युटरी कमिशन नव्हतेच मुळामध्ये. त्यामुळे त्यांना गायकवाड आयोग किंवा शुक्रे कमिशन यांचा दर्जा नाहीच आहे. आता गायकवाड आयोगाबद्दल आणि शुक्रे समितीबद्दल 1 मिनिट सांगतो. मुळामध्ये न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने अत्यंत विस्तृत अहवाल दिलेला आहे, अत्यंत सखोल अभ्यास केलेला आहे. तो घटनात्मक आयोग आहे. त्यांनी सगळ्या इंदिरा साहनीचे जे नॉर्म्स आहेत ते सगळे पाळलेले आहेत आणि मराठा समाज हा सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड आणि राज्याच्या सेवेमध्ये अपुरं प्रतिनिधित्व आहे, म्हणून 15/4/16 खाली हा समाज आरक्षणाला पात्र आहे, इतका स्पष्ट अहवाल दिलेला आहे. तो सुप्रीम कोर्टाने मात्र खोटा ठरवला. म्हणजे याच्यामध्ये सरळ सरळ पक्षपाती निर्णय म्हणता येते या गोष्टीला. आणि त्याच्यानंतर आता शुक्रे कमिशनचा अहवाल आलेला आहे. मुळामध्ये शुक्रे कमिशनच्या याच्यामध्ये 39 लाख मराठा कुटुंबांचा सर्वे झालेला आहे. म्हणजे त्या अहवालाने सुद्धा मराठा समाज सोशली एज्युकेशनली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड ठरवलेला आहे आणि अपुरं प्रतिनिधित्व ठरवलेलं आहे. हे दोन्ही आयोग जे आहेत ते घटनात्मक आयोग आहेत. इंदिरा साहनीच्या निकालाने घालून दिलेल्या नॉर्म्स प्रमाणे कायद्याने स्थापन झालेले आयोग आहेत. म्हणजे बापट कमिशन मध्ये मतदानाने कोणी मागासलेला किंवा पुढारलेला ठरतो
मग न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने अभ्यास करून दिलेला, घटनात्मक असलेल्या आयोगाने अभ्यास करून दिलेला का नाही खरा ठरत? हा लबाडपणा नाही का? पण आता आपल्या समोर जे आहे शुक्रे कमिशनचा अहवाल आहे, तो सुद्धा घटनात्मक आयोगाचा अहवाल आहे. त्यांच्या अहवालात जे नमूद केलेलं आहे ते मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण देण्यासाठी 50% आत मर्यादित आरक्षण देण्यासाठी बिलकुल पुरेसं आहे. मराठा समाजाला विशेष अपवादात्मक परिस्थिती अट लावणे हे मुळातच घटनाबाह्य गोष्ट आहे. आणि आता तर 102व्या 105व्या घटना दुरुस्तीनुसार शुक्रे कमिशनचा अहवाल मराठ्यांच्या बरोबर आहे, ही मराठ्यांची फार मोठी ताकद आहे. आणि मराठा समाज एसीबीसी म्हणून नोटिफाय झालेला आहे. त्यामुळे मराठा समाजाचं 50%च्या वरचं आरक्षण नसून ज्या आरक्षण आधीपासून ओबीसीच्या नावाने किंवा वेगवेगळ्या नावाने चालू आहे ते आता 50%च्या बाहेरचं आरक्षण झालेलं आहे, घटनाबाह्य आरक्षण झालेलं आहे. जो निकाल आता हायकोर्टने द्यायचा आहे तो त्यांच्या बाबतीत द्यावा लागणार आहे, मराठ्यांच्या बाबतीत नव्हे. एसीबीसी आरक्षण हे तर घटनात्मकच आहे, त्याचा काय निकाल द्यायचा आहे? जे घटनाबाह्य आहे त्याचा निकाल हायकोर्टला द्यावा लागणार आहे. त्यामुळे जेव्हा अंतिम निकाल येईल या एसीबीसी आरक्षणाचा तेव्हा राज्यातल्या ओबीसीचे भुजबळांसारख्या लबाडांचे डोळे उघडतील, एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. तर एकूणच सगळ्याच आयोगांचं अगदी डोळे उघडणारं वास्तव सरांनी आपल्यासमोर मांडलं. असेच अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनल सोबत राहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. ज्यांना ज्यांना आयोगाबद्दल प्रश्न पडतात त्या सगळ्यांशी हा व्हिडिओ शेअर करा, कारण हा अत्यंत अभ्यासपूर्ण व्हिडिओ आहे. एवढ्या सगळ्या आयोगांची माहिती एकाच व्हिडिओमध्ये कुठेही भेटणार नाही असा हा व्हिडिओ आहे. आणि असेच नवनवीन आरक्षण गाथेमधील व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.